आपण पाहिलं की हा निकाल केवळ ऐतिहासिकच नाही तर विधानसभा अध्यक्षांसाठी ती तारेवरची कसरत असणार आहे असं कायदेतज्ञ आणि ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। त्यामुळे आज सकाळपासूनच राहुल नार्वेकर हे विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि निकालाच्या संपूर्ण प्रक्रियेवर त्यांचं जातीनं लक्ष आहे आणि शेवटचा हात त्यांच्याकडून या निकालावर फिरवला जातोय। आणि थोड्याच वेळामध्ये आता शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचा थेट प्रक्षेपण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। विधानसभा अध्यक्ष सध्या स्वतःच्या अँटी चेंबर मध्ये आहेत आणि तिथून ते आता सेंट्रल हॉल मध्ये येतील आणि तिथे निकालाचं वाचन करतील। या सगळ्याचं थेट प्रक्षेपण होणार आहे आणि त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नेमकं काय बोलतात हे तुम्ही थेट ऐकू शकणार आहात। त्याचबरोबर TV9च्या या स्क्रीनवर प्रत्येक वाक्य आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे, त्यामुळे नेमका निकाल काय ते सुद्धा तुम्हाला आमच्या स्क्रीनवर पाहता येईल। निकाल काय? दोन्ही गटातल्या समर्थकांची धाकधूक आता चांगलीच वाढलेली आहे। बाळासाहेब भवनामध्ये शिंदे गटाचे सर्वच आमदार या ठिकाणी पोहोचलेत आणि TV9 मराठीवर निकालाची प्रत्येक अपडेट ते पाहतात आणि एक एक करून आमदार आता विधान भवनामध्ये या ठिकाणी पोहोचतायत, सेंट्रल हॉलमध्ये पोहोचत आहेत। बाळासाहेब भवन या ठिकाणी शिंदेचे आमदार होते तेही आता विधान भवनामध्ये पोहोचलेत आणि सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती आता विधानसभा अध्यक्षांची। आणि विधानसभा अध्यक्ष अद्यापही अँटी चेंबर मध्येच आहेत। कुठल्याही क्षणी ते सेंट्रल हॉलमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर या निकाल वाचनाला ऐतिहासिक अशा आणि महानिकालाला त्या महानिकाल देण्याला सुरुवात होणार आहे। 1 वर्ष 8 महिने हा सगळा जो खटला आहे तो चाललेला आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा निकाल देणारा ऐतिहासिक फैसला आज विधानसभा अध्यक्षांच्या हाती आहे। अवघ्या काही क्षणात आमदार अपात्रतेचा निकाल वाचन या ठिकाणी सुरू होईल। निकाल काय? दोन्ही गटातल्या समर्थकांमध्ये त्यामुळे धाकधूक अगदी शिगेला पोहोचली आहे। आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अद्यापही आपल्या अँटी चेंबरमध्ये आहेत। 2 अधिकारी देखील राहुल नार्वेकर यांच्या सोबत आहेत। मात्र दुसरीकडे सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही गटाचे आमदार आणि वकील देखील आता पोहोचलेले आहेत आणि त्यांना प्रतीक्षा आहे ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची। 1 वर्ष 8 महिने चाललेल्या या खटल्यामध्ये वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते चर्चेला आले होते, वेगवेगळा युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे, साक्षी नोंदवण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष नेमका काय निकाल देतात याकडे संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचंही लक्ष लागलेलं आहे। अगदी थोड्याच वेळात या निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। शिवसेना कुणाची हे आज ठरणार आहे आणि अपात्र कोण होणार हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 1 तास निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी करणार आहेत। सगळ्यांना उत्सुकता वाढलेली आहे की विधानसभा अध्यक्ष आता काय नेमका निकाल देणार। निकाल काय? दोन्ही गटातल्या समर्थकांची देखील धाकधूक शिगेला पोहोचली आहे, तसंच महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष देखील या निकालाकडे लागलेलं आहे। आणि या निकालाच्या पार्श्वभूमीवर केवळ विधान भवनच नाही तर मातोश्री असेल, वर्षा बंगला असेल, त्याचबरोबर बाळासाहेब भवन असेल अशा सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे। आणि आता थोड्याच वेळामध्ये विधानसभा अध्यक्ष सेंट्रल हॉलमध्ये येतील। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर महानिकाल, सगळ्यांनाच या महानिकालाची प्रतीक्षा आणि या महानिकालाचं थेट प्रक्षेपण आपण TV9 मराठीवर देखील पाहू शकणार आहात। निकालाची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत। अगदी कुठल्याही क्षणी या निकाल वाचनाला सुरुवात होईल। शिवसेना कुणाची, अपात्र कोण होणार याकडे आता संपूर्ण देशाच्या नजरा लागलेल्या आहेत। सेंट्रल हॉलमध्ये आमदार वकील दाखल झालेत आणि आता प्रतीक्षा आहे ती निकालाची। दुसरी दृश्य आहे ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी आपला नियोजित दौरा या ठिकाणी कायम ठेवलाय। यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्री आणि जेव्हा जेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली तेव्हा तेव्हा त्यांनी या ठिकाणी आपण बहुमतात असल्याचं म्हटलंय। विधिमंडळाचे नार्वेकर अद्यापही अँटी चेंबरमध्येच आहेत, आमदार सेंट्रल हॉलमध्ये दाखल झालेले आहेत आणि विधिमंडळाचे सचिव आता सेंट्रल हॉलमध्ये दाखल झालेले आहेत। विधिमंडळाचे सचिव हे नार्वेकरांच्या दालनामध्ये सध्या दाखल झालेले आहेत। नार्वेकर मात्र अद्यापही अँटी चेंबरमध्ये आहेत आणि आमदार हे मात्र आता सेंट्रल हॉलमध्ये पोहोचले। निकालाची प्रतीक्षा आहे। काही वेळातच विधिमंडळाचे सचिव हे नार्वेकरांच्या दालनामध्ये आता दाखल झालेत। नार्वेकर अद्यापही त्यांच्या अँटी चेंबरमध्येच आहेत आणि आमदार हे सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले आहेत। सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती आता निकालाची। आणि विधिमंडळाचे सचिव हे राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्ये पोहोचले, त्यामुळे आता कुठल्याही क्षणी राहुल नार्वेकर हे अँटी चेंबरमधून सेंट्रल हॉलमध्ये दाखल होतील आणि निकाल वाचनाला सुरुवात करतील। याचं थेट प्रक्षेपण इथे आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष निकालाचं वाचन करताना प्रत्येक मुद्दा तुम्हाला आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत। दुसरी ही दृश्य पाहतोय ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत आणि ती ही दृश्य आहेत। मुख्यमंत्र्यांनी आपला दौरा या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे। बहुमत आपल्याकडे आहे असा, त्यामुळे आपल्याला विजयाचा विश्वास आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगाने आमच्याकडे दिलेलं आहे, मेरिट प्रमाणे निकाल द्या असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर कोफाळीमध्ये अर्थातच यवतमाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकरी संवाद
दौऱ्याला या ठिकाणी संबोधित करणार आहेत। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की महाराष्ट्राचा महाफैसला अगदी थोड्याच वेळात सुनावला जाणार आहे। महानिकालाचं वाचन राहुल नार्वेकर हे अगदी थोड्याच वेळात करणार आहेत। तर शिंदे की ठाकरे अपात्र कोण होणार याकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागलेल्या आहेत। सेंट्रल हॉलमध्ये आमदार वकील दाखल झालेत आणि आता प्रतीक्षा आहे ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची। निकाल काय? दोन्ही गटातल्या समर्थकांची धाकधूक यानं वाढली आहे आणि